हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण 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 हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी झाले ओ साजनी ओहा विठ्ठल बरवा ओहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ओहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली
विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रखुमादेवी वर बाप रखुमादेवी वर बाप रखुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा Krishna Hare Jai Ram Krishna Jai Ram 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 Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Ram Krishna Hare Jai श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा 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 इतरांचा लेखा पूर्ण करी
मनाची आजोगे सिद्धी पावे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरु तवटी झोपुनी बैसला कल्पतरु तवटी झोपुनी बैसला कायवाणी त्याला सांगा जोशी कायवाणी त्याला सांगा जोशी श्री गुरु सारिका पाठी राखा हरिभक्त परायण पंढरीनाथजी महाराज आरो त्यांना साथ करतील सतीशजी महाराज मध्ये दिनेश महाराज इकडे श्री गुरु सारी खासता पाठी राखा श्री गुरु सारी खासता पाठी राखा श्री गुरु सारी खासता पाठी राखा श्री गुरु सारी हसिता पाठी राखा श्री गुरु सारी खासता पाठी राखा श्री गुरु सारी खासता पाठी राखा श्री गुरु सारी हसिता पाठी राखा श्री गुरु सारी हसिता पाठी राखा इतरांचा
इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, श्री गुरु सारिखा हसता पाठी राखा, 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 श्री गुरु सारिखा हसता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, कोण करी, इतरांचा लेखा कोण कोण करी, इतरांचा लेखा
करी इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी श्री गुरु सारिखा असा पाठी राखा श्री गुरु सारिखा असा पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगा जोजी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी विठ्ठल विठ्ठल श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी पांडुरंगा करू प्रथम नमन
दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती सोपान देवा निवृत्ती सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्वाचा असा अभंग आहे. संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींनी अभंगातून स्वानुभवपूर्वक स्वाभिमानपूर्वक आपल्या श्रीगुरूंचं महत्व सांगितलेलं आहे आणि गुरुकृपेचा अनुभवही सांगितलेला आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान श्री प्रभुरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी श्री त्र्यंबकेश्वर भगवान संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आदी करून सर्व संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही पावन पंचक्रोशी सद्गुरु जोग महाराज वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज आणि लक्ष्मणबाबाई गतपुरीकर या संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. या भूमीमध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांनी सुरू केलेला परंपरेने तो सद्गुरु जोग महाराजांनी सुरू केलेला माघ शुद्ध दशमी या दिवशीचा हा गुरुकृपा महोत्सव आणि
तो या ठिकाणी शतकोत्तर रौप्य महोत्सव आपण सर्वजण मिळून भव्य दिव्य प्रमाणामध्ये साजरा करत आहोत, संपन्न करत आहोत. संपूर्ण सद्गुरू जोग महाराज परिवार, संस्थेतील सर्व गुरुजन मंडळी, आदरणीय परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म कुरेकर बाबा यांच्या कृपा छत्राखाली आदरणीय परमपूज्य गुरुवर्य माधव बाबा, आदरणीय परमपूज्य गुरुवर्य पांडुरंग बाबा, आदरणीय परमपूज्य गुरुवर्य नाना यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि संस्थेची सर्व आजी माजी गुरुबंधू मंडळी, संस्थेवर प्रेम करणारी सर्वच मंडळी यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हा भव्य दिव्य महोत्सव संपन्न होत असताना आजच्या दिवसाची ही कीर्तन सेवा परमपूज्य गुरुवर्य बाबांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली आहे. या ठिकाणी सेवेकरता उपस्थित असलेली सर्व गुरुजन मंडळी, गुरुबंधू मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. विठ्ठल विठ्ठल माझा थोडासा घसा बसलेला आहे. आमचे गुरुवर्य कुरेकर बाबा असं म्हणत असतात, वारकऱ्यांचं सगळंच उभं आहे. ते विनोदाने असं म्हणत असतात, वारकऱ्यांचा देव उभा, वारकऱ्यांचे टाळकरी उभे, वारकऱ्यांचे पकवाजी उभे, वारकऱ्यांचा गंध उभा, वारकऱ्याचा कीर्तनकार सुद्धा उभाच. पण कीर्तनकार जरी उभा असला तरी आवाज थोडासा बसलेला आहे. मी विनंती अर्ज केला होता पण तो फेटाळण्यात आला. विठ्ठल सद्गुरू जोग महाराजांची ही सेवा आहे आणि हा उत्सव आहे. ह्या उत्सवाला दिव्य अशी परंपरा आहे. वारकरी शिक्षण संस्थेची ज्ञान गंगोत्री, भक्तिप्रेमाची गंगोत्री, ज्या ठिकाणी तिचा आरंभ झाला ती मूळ जागा म्हणजे इगतपुरीचा मठ आहे. जिथे जणू काही ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याच्या मस्तकावर पहिल्यांदा ही गंगा येऊन स्थिरावली, त्याला कारणीभूत झाले भगीरथजी, त्याप्रमाणे ही ज्ञानाची विशाल गंगा, भक्तीची विशाल गंगा सद्गुरू जोग महाराजांच्या रूपाने, जोग महाराज रूपी भगवान शंभू म्हणायला हरकत नाही, त्यांच्या मस्तकावर विसावली. आणि ती ज्ञान गंगोत्री या ठिकाणी लक्ष्मण बाबा असतील, इगतपुरीकर, व्यंकट स्वामी महाराज असतील, तिथून त्या ठिकाणी इगतपुरीवरून ही ज्ञानगंगा प्रवाहित झाली आणि ती आळंदीला आली. आळंदीला आल्यानंतर तिचा ओघ खूप वाढला, विस्तार झाला तिचा. आज आपण संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी पाहतो. खूप तिचा विस्तार झालेला आहे, पण त्याचं उगम स्थान जे आहे ते इगतपुरीचा मठ आहे. विठ्ठल विठ्ठल आणि आपल्या श्रीगुरूंचा स्वाभिमान, ज्ञानोबांनी अभंगामध्ये स्वाभिमान सांगितलेला आहे. माणसाला अभिमान नसावा, पण माणसाला काय असावा? स्वाभिमान असावा. आजकाल स्वाभिमानच राहिला नाही. आपल्या देवांना कोणी काय बोलतं, आपल्या संप्रदायाविषयी काय बोलतं,
आपल्या गुरूंच्या विषयी काय बोलतं लोक गपचूप ऐकून घेतात ना, तर आपल्याला काय करायचंय. परंतु आपल्या संप्रदायाविषयी आपल्याला स्वाभिमान पाहिजे. अभिनिवेश नको, पण स्वाभिमान असला पाहिजे. म्हणून माघ शुद्ध दशमीचा उत्सवाची परंपरा तसं पाहायला गेलं तर जगद्गुरु श्री तुकोबाराय सुद्धा करत होते. त्याच्यानंतर तीच परंपरा सद्गुरु जोग महाराजांनी, जोग महाराजांची जी निष्ठा आहे, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या खूप निष्ठा महाराजांची. जशी ज्ञानेश्वर महाराजांची निष्ठा होती, तशीच निष्ठा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची होती. समन्वयाची भूमिका आपल्या संस्थेची आहे, लक्षात ठेवा. आजही आपल्याला काही मंडळी पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर महाराजांचा खूप स्वाभिमान, तुकाराम महाराजांचं भजनच घेत नाहीत, नावच घेत नाही. काही मंडळी असे ती तुकाराम महाराजांचं घेतात, ज्ञानेश्वर महाराजांचं घेत. ज्ञानेश्वर महाराजांना उपेक्षा करतात. हो, काय नवीन नवीन संप्रदाय निघायला लागले. म्हणजे ज्ञानदेव तुकाराम म्हणायचं नाही, नामदेव तुकाराम म्हणायचं. विठ्ठल 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 परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्यावर जी निष्ठा तीच जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या. गुरुवर्य पांडुरंग बाबा सांगत असतात, ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांना आवडतात, सर्व संतांना आवडतात, पण ज्ञानेश्वर महाराजांना आवडणारे तुकोबर आहेत. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आमाथवर असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून सद्गुरु जोग महाराजांनी भंडारे डोंगरावरती त्या ठिकाणी अनुष्ठान केलं आणि ऋतंबरा प्रज्ञा प्राप्त करून घेतली होती. ऋतंबरा प्रज्ञा योग्याला प्राप्त होत असते. 50व्या वर्षी सद्गुरु जोग महाराजांनी सगळी उपनिषद म्हणून दाखवली होती. कोणीतरी असं म्हटलं होतं, मला वाटतं वैकुंठर्षी पांडुरंग शर्माजी म्हटले, महाराज तुमचा संस्कृतचा वैदिक वाङ्मयाचा अभ्यास थोडा कमी आहे म्हणून तुमचं असं मत येतं अमृतानुभवाची चर्चा करताना. जोग महाराज त्या ठिकाणी अमृतानुभव सांगत असत लोणावळ्याला, आणि सांगत असताना बाकीच्यांनाही मत विचारत असत आणि सगळ्यांचं ऐकून मग आपला अर्थ सांगत असत आणि आपला अर्थ सांगितला की तो लिहायला सांगत असत. पण लिहित असताना एकदा कोणीतरी असं म्हटलं, महाराज तुम्हाला असं वाटतं पण माझं मत असं आहे. ते असं म्हणायचे विनोद, आणि तुझा चिपडा डोळा चमकू नको म्हणायचे. म्हणून जोग महाराजांनी अनुष्ठानातून हे अर्थ लिहिले होते सगळे. सर्वात पहिल्यांदा गाथ्याचा अर्थ लिहिला, नुसताचा अर्थ लिहिला नाही, विषयवार त्याचं वर्गीकरण केलं. जुनी मंडळी असं म्हणायचे, जसं व्यास महर्षींनी वेदाचे 4 विभाग केले संस्कृत वाङ्मयातील, त्याप्रमाणे आमचे सद्गुरु जोग महाराज म्हणजे एक प्रकारचे गाथ्याचं विभागणे करणारे व्यास महर्षीच आहेत. विठ्ठल आणि जे काही त्यांना अर्थ स्फुरले सुरुवातीच्या काळामध्ये, एकदम पहिल्यांदा गाथ्याचा अर्थ लिहिणं तो कठीण काम होतं. आमचे गुरुवर्य कोरेकर बाबांनी मी सांगत असतात, ते म्हणतात, खांदारकर महाराज आम्ही त्यांच्या बैठकीत बसलो तर आम्हाला म्हणायचे, सद्गुरु जोग महाराजांनी पहिल्यांदा अर्थ लिहिले म्हणून आम्ही त्याच्यावर अर्थ लिहिले. पहिला अर्थ पाहून, त्यांचा अर्थ पाहूनच आम्हाला काही नवीन स्फुरलं ते आम्ही लिहिलं. पण पहिला अर्थ लिहिणं अवघड होतं. आणि सद्गुरु जोग महाराजांच्यावर ज्ञानोबारायांची कृपा होती आणि तुकोबारायांची सुद्धा काय कृपा आहे. आणि म्हणून स्वाभिमान म्हणून सद्गुरु जोग महाराजांनी हा उत्सव इगतपुरीला सुरू केला. इगतपुरी परिसरातले लोक भाग्यवान आहेत. आणि त्या ठिकाणी हा उत्सव संपन्न होत असताना तीच परंपरा पुढे सुरू राहिली. अगदी त्याच उत्साहाने, त्याच नेटाने, त्याच स्वाभिमाने मनाने आमचे गुरुवरी असणारे
माधव बाबा यांनी ही परंपरा पुढे जोपासली आणि त्याचा भव्य दिव्य महोत्सव झाला पाहिजे. रौप्य महोत्सवाच्या वेळेस मोठा उत्सव झाला पाहिजे म्हणून बाबांना खूप तळमळ. ते प्रसंग विशेष रागवून म्हणायचे, माझा एकट्याचा उत्सव आहे, तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि कारण आपण जर हे उत्सव साजरे केले नाहीत तर लोकांना पुढे कळणार नाही सद्गुरु जोग महाराजांचं कार्य. कारण महाराज अमानितो या गुणाने त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी अमानितो नावाचा गुण हा प्रचूर होता. कार्य त्यांचं खूप मोठं आहे. पण आपला सगळा संप्रदाय जो आहे, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी या भूमिकेवरचा असल्यामुळे एवढा प्रचार प्रसार होत नाही. अशा कार्यक्रमातून लोकांना जोग महाराजांचं कार्य त्या ठिकाणी डोळ्यासमोर येतं. विठ्ठल विठ्ठल संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगातून श्रीगुरु कृपेचा अनुभव सांगितलेला आहे. संतांचं जीवन, संतांचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांच्या जीवनामध्ये अनुभव आणि अनुवाद याचा समन्वय असतो. काही लोकांच्या जीवनामध्ये अनुभव असतो पण ते त्याचा अनुवाद करत नाही, त्या अनुभवामध्येच राहतात. काही लोकांच्या जीवनामध्ये अनुवाद असतो पण अनुभव असेल असं नाही. आपण नेहमी चिंतन करतो. स्वामी विवेकानंदांना जेव्हा देवाच्या दर्शनाची तळमळ लागली तेव्हा ते कीर्तनाला जायचे, प्रवचनाला जायचे आणि कीर्तन प्रवचन संपलं की जे कीर्तनकार प्रवचनकार असायचे त्यांना धरायचे आणि विचारायचे, ज्या देवाबद्दल तुम्ही 2 तास बोलले त्या देवाचा तुम्हाला काय अनुभव आलाय का? आमचे गुरुवरी म्हणत असतात, आपल्याला असा स्वामी विवेकानंद भेटत नाही, हे आपलं भाग्य आहे. अनेक लोकांना त्यांनी विचारलं, सगळे म्हणायचे आम्ही ऐकलेलं सांगतो, आम्ही वाचलेलं सांगतो, अनुभव येण्याकरता सांगतो. पण रामकृष्ण परमहंस त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं, होय नरेंद्र, ज्याच्याविषयी मी बोलतो ना, पहिल्यांदा मी त्या देवाला पाहतो मग तुला पाहतो. विठ्ठल अनुभव तो जगाला द्यायचा आहे. तसं तर परमात्म्याचा अनुभव जो आहे तो शब्दात आणताच येत नाही आणि शब्दात जर आला तर तो अनुभव राहत नाही. पण संतांचे शब्दच असे असतात. ज्ञानोबाराय म्हणतात, या कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दावीन,
अतिंद्रिय परिवी भोगवी न इंद्रिया करवी. त्यांचे शब्द जरी ऐकले तरी आपल्याला अनुभव येतो. 65 मध्ये महाराज म्हणतात, किंबहुना या दर्पण करील जो ओविया, तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. माझ्या ओवीला जो कोणी आरसा करील त्याला आत्मसुख सहज प्राप्त होईल. म्हणून त्यांच्याकडे अनुवाद असतो आणि अनुभवही असतो. त्यांच्या शब्दाला जी किंमत आलेली असते ते त्यांच्या अनुभवामुळे आलेली असते. अनुभवच घेतला नाही आणि सांगायला लागला तर त्या शब्दात एवढं वजन येत नाही. मी असं ऐकलं, वैकुंठवासी परमपूज्य गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर शेवटच्या कालामध्ये फक्त 10 मिनिटं प्रवचन करायचे आणि त्यांचं 10 मिनिटाचं प्रवचन ऐकण्याकरता लोक 10 तास येऊन बसायचे. लोकांना जर विचारलं 10 मिनिटं ते बोलतात आणि एवढं 10 तास कशाला जाऊन बसायचं. लोक म्हणायचे त्यांचं एक वाक्य ऐकलं तरी आम्हाला वारी कृतकृत्य झाली, वारी झाली असं वाटतं. का बरं? आजही सगळी मंडळी आहेत, बाबा असतील, पांडुरंग बाबा असतील, नाना असतील, कोरेकर बाबा असतील, सगळेच गुरुजन असतील. यांचं वाक्य आपण ऐकायला, त्यांचं वाक्य झेलायला आपण तयार आहे का? त्याच्या पाठीमागे त्यांचा अनुभव आहे. विठाला 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 म्हणून अनुभव महत्वाचा आहे. अनुभव आणि अनुवाद याचा समन्वय. आणि आपल्याला आलेला अनुभव संत जगाला सांगतात. का सांगतात त्याची 1-2 कारण लक्षात घेऊ आपण. पहिलं कारण आहे, हा अनुभव महाराजांनी कृतज्ञता म्हणून सांगितलाय. माणसाने आपल्या जीवनामध्ये कृतज्ञ असलं पाहिजे. आता हा जो सोहळा आहे हा कृतज्ञतेचा सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल अरे त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं. त्यांनी जर उत्सव सुरू केला नसता, त्यांनी जर संस्था काढली नसती, आज आपली काय अवस्था झाली असती. म्हणून कृतज्ञता आपल्या जीवनात असली पाहिजे. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काही चांगलं केलेलं आहे त्यांचं नाव आवर्जून आपण घेतलं पाहिजे. बरेच वेळेला गुरूंचं नाव घ्यायला सुद्धा लोकांना लाज वाटते. एखाद्याला विचारलं का कुठं शिकला, पण तो शिकायला बिकायला कुठंच गेलो नाही, घरीच तयार झालो. असे घरी तयार झालेले संप्रदायपूर्वक शिक्षण पाहिजे. लक्षात ठेवा. आचार्यांनी भाष्यामध्ये असं म्हटलंय, असांप्रदायवित मूर्खवत उपेक्षणीय असं म्हटलंय. विठ्ठल विठ्ठल म्हणून श्रीगुरूंचं नाव घेतलं पाहिजे. ज्ञानोबा राय बघा तुम्ही किती कृतज्ञ आहेत. ज्ञानेश्वरी उघडून पहा. मज हृदयी सद्गुरु जे नेतारिलो हा संसार पुरु, म्हणून विशेष अत्यादुरु विवेकावरी, जैसे डोळे अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटाफुटे, मग वास पाहे ते प्रगटे, महानिधी का चिंतामणी आली हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. सुरुवात आहे. तुम्ही कोणताही अध्याय काढा, प्रत्येक अध्यायामध्ये तुम्हाला श्रीगुरूंचं वर्णन सापडेल. हे त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी म्हणजे आमच्या गुरुकृपेचं वैभवच आहे. तो सर्वोपकार समर्थू स्वामी श्री निवृत्तीनाथू, रहाट तसे मज हे आतू रिघू हे म्हणतात. म्हणून किंवा किंबहुना तुमचे केले शेवटी पहा, याला म्हणतात कृतज्ञता. हा जो अनुभव सांगितलेला अभंगात मध्ये कृतज्ञता म्हणून सांगितला आहे. विठ्ठल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो अनुभव सांगितलाय तो तुमच्या आमच्या उपयोगाचा आहे म्हणून सांगितलेला आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, हा जो अनुभव सांगितलाय, अनुभव सांगितल्यावरच त्यांना आनंद मिळतो. अनुभव सांगितल्याशिवाय त्यांना करमत नाही म्हणून सांगितलं. कारण हा आनंदाचा अनुभव आहे. आनंदाचा अनुभव माणसाला सांगावा वाटतो.
एखाद्या व्यवहारातला सुद्धा आनंदाचा अनुभव असेल, मनुष्य गप्प बसतो का? सांगत सुटतो सगळ्यांना. भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये माझे भक्त माझी कशी भक्ती करतात त्याचं वर्णन केलंय. मच्चित्ता मद्गत प्राणाः बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. त्याच्यावर आचार्यांनी भाष्य करताना सुंदर लिहिलंय. दोन एका बोधाचे महात्मे असतील तर ते एकमेकाला बोध देतात, आणि एक बोध संपन्न महात्मा असेल, सामान्य असतील लोक, तर मग ते कथा करतात. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायांनी वर्णन केले. दोन बोध संपन्न महात्मे एकत्र आले, कशी त्यांची अवस्था असते. दोन सरोवराची उपमा दिली. तुडुंब भरलेली दोन सरोवर असावीत, आणि वारा आल्यानंतर या सरोवराचं पाणी या सरोवरात, या सरोवराचं पाणी या सरोवरात असं उचंबळत राहतं. तसं दोन बोध संपन्न महात्मे भेटले. उदाहरणार्थ आपल्याला जर चिंतनच करायचं म्हटलं तर गोकुळामध्ये असलेल्या दोन गोपिका भेटल्या. काम करत असताना त्यांची चर्चा असायची. काय चर्चा चालायची त्यांची? एकटाची आसोनी एकला, एकटाची आसोनी एकला, विश्वे विश्वाकार होनी या केला, विश्वे विश्वाकार होनी या केला, जया परी हा तैसाची गमला, जया परी हा तैसाची गमला, नंदनंदन हा अचोद अंबुला, नंदनंदन हा अच्युत अंबुला, ऐसा गौरीचा परस्पर, ऐसा गौरीचा परस्पर, एकटाची आसोनी एकला, एकटाची आसोनी एकला, विश्वे विश्वाकार होनी या परी तैसाची गमला, नंदनंदन हा नंदनंदन अचोद अंबुला, ऐसा गौरी या बोलते परस्पर, ऐसा गौरी या बोलते परस्पर, नंदनंदन हा नंदनंदन अचोद अंबुला, ऐसा गौरी या बोलते दोन महात्मे एकत्र आले तर एकमेकाला बोधच देतात. निळोबरांच्या गवळणी खूप सुंदर आहेत. हो, आम्ही दिंडीमध्ये लांबचा टप्पा जर असेल तर निळोबरांच्या ह्या गवळणी लावून द्यायच्या. दिसे सगुण हा स्वरूप सुंदर, परे व्यापोनी आठेला चराचर, विठ्ठल विठ्ठल आणि एक महात्मा असेल, सामान्य लोक असतील तर मग ते बोध देतात. जैशी कमळ कळिका धालेपणे हृदयीच्या मकरंदा ते राखो नेने, दे राया रंका पारणी अमोदाचे. तसं संतांना परमात्म्याचा अनुभव आला. संत सगळ्या जगाला सांगतात, आनंदाने सांगतात. ज्ञानोबारायांना सुद्धा श्रीगुरूंची कृपा झाली. आता वास्तविक पाहतो ज्ञानोबाराय तर महाविष्णूचे अवतार आहेत, पण मुमुक्षूची भूमिका घेऊन हा अनुभव लिहिलेला आहे.
श्रीगुरूंची माझ्यावर कृपा झाली, मलाही अनुभव प्राप्त झाला. कोणता अनुभव तो आला? तो अभंगाच्या शेवटच्या चरणाचा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, 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 ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उतरिलो गुरुकृपे, आता उतरिलो गुरुकृपे, आता उतरिलो गुरुकृपे, आता उतरिलो गुरुकृपे. गुरु सारे का असता पाठीराखा, श्री गुरु सारे का असता पाठीराखा, श्री गुरु सारे का असता पाठीराखा, श्री गुरु सारे का असता पाठीराखा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उतरिलो गुरुकृपे, आता उतरिलो गुरुकृपे, आता उतरिलो गुरुकृपे, श्री गुरु सारे का असता पाठीराखा, श्री गुरु सारे का असता पाठीराखा. आता उतरिलो गुरुकृपे, आता उतरिलो गुरुकृपे, आता उतरिलो गुरुकृपे, श्री गुरु सारे का असता पाठीराखा, गुरु सारे का असता पाठीराखा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरलो तरलो, पण मी तरलो नाही, माझ्या बाळाने तरलो नाही. आता उद्धरिलो गुरु कृपे, आमच्या गुरु कृपेच्या द्वारे, आमच्या श्रीगुरूंनी आमच्यावर कृपा केली आणि त्या गुरु कृपेच्या द्वारे मी तरुण गेलो. कशातून तरले, कोणी तारलं आणि गुरु कृपेचं महत्व काय? वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांचं या अभंगावर चिंतन आहे. त्याच्यात असे प्रश्न केले. विठ्ठल विठ्ठल तरलो तरलो असे दोन शब्द वापरले. म्हणजे ही द्विरुक्ती जी आहे ते निश्चय आणि द्विरुक्ती आहे. निश्चय सांगण्याकरता द्विरुक्ती आहे. तरलो तरलो, आता याच्यात कुठल्याही प्रकारचा संशय राहिला नाही. आमचा उद्धार झाला याच्यात कुठला संशय नाही. आता माणसाला आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाविषयी कुठलाही संशय नको. ज्ञान होत असताना ते संशय विपर्य रहित झालं पाहिजे. त्याला म्हणतात दृढ अपरोक्ष ज्ञान.
नाही तर संशय राहतो ज्ञानामध्ये सुद्धा माणसाला. काल परवाच कुठंतरी वाचलं, ते म्हटले एका मनुष्याला एक देवता प्रसन्न होती. ती देवता त्याच्या शरीरात प्रवेश करायची आणि लोकांना काहीतरी सांगायची. एक साधू होते, त्याच्याकडे गेले, म्हणायला लागले तू खरा देवास का खोटा देवास? म्हटले मी खरा देव आहे. मग सांग मी ज्ञानी का अज्ञानी? म्हटले तू अज्ञानी आहेस. म्हटले मग तू खोटा देव आहे. म्हटले कारण मी ज्ञानी आहे, मला तो अज्ञानी का म्हणतो? त्या देवाने सांगितलं ज्या अर्थी तुला संशय आला त्या अर्थी तू अज्ञानी आहे. विठ्ठल म्हणून निश्चय करता विरोक्ती आहे, आनंदा करता विरोक्ती आहे. तरलो तरलो आम्ही तरलो. जसं धन्योहम कर्तव्यम न मे विद्यते किंचित कृतम कृत्यम प्रापनीयम प्राप्तम प्राप्तमित्येव तृप्यते म्हटले तृप्ती दीपामध्ये. त्याप्रमाणे आता आम्ही तरलो. आपण कशातून तरले? संसारातून तरलो आम्ही. म्हणजे अगोदर संसारात बुडत होते, आता ही मुमुक्षुची भूमिका आहे. संसार म्हणजे तरी काय? संसाराच्या व्याख्या आपण नेहमी ऐकतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे. या संसारामध्ये सगळेच बुडत आहेत. विठ्ठल सगळ्यांच्या पाठीमागे हा संसार लागलेला आहे. आणि जन्मापासून मरणापर्यंत सगळे दुःख याच्यात भरलेले आहेत. आणि मुमुक्ष जो असतो तो या संसारातून तरुण जाण्याकरता प्रयत्न करत असतो, दुःखातून तरुण जाण्याकरता प्रयत्न करत असतो. परंतु आपण केवळ स्वसामर्थ्याने या संसारातून तरुण जाऊ शकत नाही. त्याच्याकरता श्रीगुरूंची खूप आवश्यकता आहे, श्रीगुरूंच्या कृपेची खूप आवश्यकता आहे. काही लोक असं म्हणतात आम्हाला तरुण जायचंय, आम्ही प्रयत्न करू, देव आम्हाला तारून नेईल. हे मध्ये मध्ये गुरुची काय गरज आहे? बीच में मेरा. पण देव तर तारून नेतो, पण गुरु असतील तर लवकर तारून नेतो. विठ्ठल देवाची तारून नेण्याची पद्धत वेगळी आणि श्रीगुरूंची वेगळी. भागवतात अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील की ज्यांना देव भेटला पण उद्धार नाही झाला. असं एकही उदाहरण सापडणार नाही ज्यांना श्रीगुरु भेटले पण उद्धार नाही झाला. म्हणून तरुण जाण्याकरता श्रीगुरूंची खूप गरज आहे. ज्ञानोबारायांनी याला श्रीगुरूंना संतांना वसंत ऋतूची उपमा दिली बरं का नाना. आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्ताचे परी मूर्तू कारुण्याचा. किंवा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा अर्जुनाने देवाला असं म्हटलंय, देवा पूर्वी नारद महर्षी नेहमी आमच्याकडे यायचे, हे सगळं आम्हाला सांगायचे, पण सांगितलं तरी आम्हाला काहीच कळत नव्हतं. एरवी नारदा खंड जवळ आहे, तो ही ऐशीच वचने गाये, परी अर्थ न बुजवणी ठाये, गीत सुखचे ऐको. आम्ही सगळं त्या ठिकाणी नारद महर्षी आले, आम्हाला सांगायला लागले की कीर्तन झालं की आम्ही नारद महर्षींना विचारायचो, नारद महर्षी मगाशी म्हटलेली चाल कोणत्या रागातली होती? आमच्या अर्थाकडे लक्षच नव्हतं. का? त्याचं कारण अर्जुन महाराज म्हणतात तुझी कृपा झाली नव्हती. हो, ज्ञानोबारांनी असं लिहिलं, म्हणून भाग्य जे सानुकूळ केलिया उद्यम सदा सफळ, तेवी श्रुताधीत सकळ गुरुकृपा साच म्हटलेले. गुरुकृपेशिवाय होत नाही, गुरुकृपेशिवाय अर्थाकडे लक्ष लागत नाही. म्हणून गुरुकृपेचं खूप मोठं महत्व आहे. ज्ञानोबारांनी अनेक ठिकाणी वर्णन केले. माळ्याचं उदाहरण दिले. बनकरू झाडे शिजवेसाठी, पाडोनी जन्मे काढी आटी, फळेशी तेची बेटी जो वसंतू पावे.
म्हणून गुरुकृपेचं महत्व आहे. गुरु ज्ञान देतात. संसार जो आहे तो अज्ञानाने भासलेला आहे. मग ज्ञान तर शास्त्रात सुद्धा आहे, पुस्तकात सुद्धा आहे. पण ज्ञान पुस्तकातलं घेऊन संसार जात नाही, अज्ञानाची निवृत्ती होत नाही. ते ज्ञान जे आहे गुरूंच्या मुखातून येतं त्यावेळेस ते संजीवन होऊन येतं. विठ्ठल 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 अनेक प्रकारे गुरु कृपा करतात. गुरूंची नेत्र कृपा आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी गुरूंची नेत्र कृपा अनेक ठिकाणी सांगितली. हा आधी ठेवा जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवच बरी तुके महिषेशी. श्री गुरूंची शब्द कृपा आहे, श्री गुरूंची हस्तकृपा आहे, श्री गुरूंची आलिंगन कृपा आहे, नवे नवे आलिंगन कृपा आहे. नवे नवे त्यांनी नुसतं आपलं स्मरण जरी केलं तरी सुद्धा जीवाचा सहज उद्धार होतो. अशी अनेक उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सापडतील. नेहमी आपण प्रचलित उदाहरण सांगतो ते पद्मपादाचार्यांचं. पद्मपादाचार्य नावाचे भगवान शंकराचार्यांचे शिष्य होते आणि त्यांचा तो पद्मपादाचार्य जे होते ते सेवेमध्ये त्यांना आवड होती. काहींना अभ्यासात आवड असते, काहींना सेवेत आवड असते. बहुतेक अभ्यासात आवड असते त्यांना सेवेची आवड नसते, आणि सेवेची आवड असते त्यांना अभ्यासाची नसते. आणि आजकाल अभ्यासाकडे जेवढं लक्ष आहे तेवढं सेवेकडे नाहीये. विठ्ठल 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 माझ्यासारखे शब्द पंडित तयार होतात. त्याला कारण आहे नुसतं अभ्यासाकडे लक्ष दिलं, सेवेकडे दिलंच नाही कधी. म्हणून माझ्यासारखे म्हटलं बरं कौमिश महाराज. काय ते पद्मपादाचार्य एक दिवशी त्याला यायला उशीर झाला. शंकराचार्य म्हटले त्याला येऊ द्या. बाकीचे विद्यार्थी म्हणायला लागले त्याचा काय उपयोग आहे येऊन जाऊन, इथं आला काय नाही आला काय, त्याला काहीच कळत नाही पाठातलं, त्याचा काही अभ्यास नाही, त्याला अजून गमगच्छती सुद्धा म्हणता येत नाही. शंकराचार्य म्हटले आज त्याची विद्वत्ता तुम्हाला दाखवतो. आजचा पाठ तोच सांगेल. आणि तो येत असताना शंकराचार्यांनी त्याच्याकडे कृपादृष्टीने नुसतं पाहिलं. पाहिल्याबरोबर आपलं सगळं ज्ञान त्यांनी संक्रमित केलं आणि वर बसल्यानंतर आचार्य जसे बोलायचे तसं त्यांनी पाठ सांगितला. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्ञान फलद्रूप होण्याकरता गुरूंची कृपा पाहिजे आणि कृपा संपादन करण्याकरता सेवा पाहिजे. अक्षरांची सुद्धा सेवा आहेच, परंतु गुरूंचा आणि त्या ठिकाणी शिष्यांचा संवाद स्नेह खूप महत्वाचा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात आमच्यावर गुरुकृपा झाली, आता उद्धरिलो गुरुकृपे. आम्ही आमच्या स्वप्रयत्नाने उद्धरिलो नाही गुरुकृपे. का पण ज्ञानोबाराय गुरुकृपेशिवाय दुसरी साधनं नाहीत का? त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. श्री गुरु सारी असता पाठी राखा, श्री गुरु सारी असता पाठी राखा, असता Hare
श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबा राय हे स्वाभिमानाने सांगतात. सुरुवातीलाच मी बोललो, अभिमान नसावा, पण माणसाला काय पाहिजे? स्वाभिमान असावा. किती ज्ञानेश्वर महाराजांना स्वाभिमान आहे आपल्या मराठी भाषेचा. ज्ञानोबा राय भाषेचा स्वाभिमान सांगतात. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवे. तसा श्रीगुरूंच्या विषयी सुद्धा ज्ञानोबारायांना खूप स्वाभिमान आहे. श्रीगुरु असे जर आमच्या पाठीशी असतील, एवढे मोठे श्रीगुरु, श्री शब्द लावलेला आहे आणि गुरु शब्द आहे पुढे. गुरु आणि काय, श्रीगुरु फार थोडे आहेत. त्या भागवतामध्ये दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केलेले. माणसाने सगळ्यांच्याकडून चांगलं घ्यावं. जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाणार. नाथ महाराजांनी असं म्हटलंय, मंत्र तंत्र उपदेशिती, घरोघरी गुरु आहे ते आईती, शिष्या ते मेळवी सद्वस्तू ते, श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माने. बाकीचं शिकवणारे गुरु आहेत. मंत्र सांगतील, तंत्र सांगतील. मुलगा होत नसेल तर मुलगा होण्याचा मंत्र, लग्न जमत नसेल तर लग्न झाल्याचा मंत्र. ठीक आहे, ते शास्त्रातलं सांगत असतील, पण सद्वस्तूची प्राप्ती करून देणारा, परमात्म्याची प्राप्ती करून देणारा तो सद्गुरु आहे, तो श्रीगुरु आहे. विठ्ठल विठ्ठल गुरुची लक्षणं आली शास्त्रामध्ये. कोणी गुरु होऊ शकत नाही. तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत, एवकार वापरलेला आहे. काय? सुरत्रियम ब्रह्मनिष्ठम समित्पानी, किंवा भागवत म्हणतात, तस्मात् गुरुम प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमम, शाब्दे परे च निष्णातम ब्रह्मण्युपशमाश्रयम. काय? शब्द ज्ञाने पारंगतो, ब्रह्मज्ञाने सदा डुल्लतो, शिष्य प्रबोधनी समर्थू, यथोचितो निज भावे. विठ्ठल ज्ञानोबा म्हणतात, आमचे श्रीगुरु श्रोत्रिय आहेत. ज्ञानोबारांचे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज म्हणजे साक्षात भगवान शंकर आहेत. आणि भगवान शंकर म्हणजे सगळ्यांचे गुरु. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ
मामांच्या कीर्तनाचं रेकॉर्ड आहे या अभंगाचं. त्याच्यात अमृतबाबूजींनी चाल म्हटली, ते मला काही जमली नाही व्यवस्थित. आणि एक केदार रागातली चाल आहे त्याच्यात, विठ्ठल 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 श्री गुरु आमचे श्रोत्री आहेत, साक्षात भगवान शंकर आहेत. आणि सगळ्या ज्ञानाचं भांडार म्हणजे भगवान शंकर आहेत. म्हणून नुसती ज्ञानी आहेत, शब्द ज्ञानी आहेत असं समजू नका. ते ब्रह्मनिष्ठ आहेत, कायम ते बोधामध्ये राहतात. तुलसी रामायणामध्ये भगवान शंकरांचं वर्णन केलंय. वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते. वंदे बोधमयम नित्यम. मामांच्या आवडीचं प्रमाण सांगू का? येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू ही निर्मळ हरिकथा. विठ्ठल म्हणून बोधात राहणारे गुरु आहेत आमचे. भगवान शंकरांचा बोध कधीही मलिन होत नाही. आपण नेहमी चिंतन करतो. त्यांचा बोध देशावर अवलंबून नाही, त्यांचा बोध वेशावर अवलंबून नाही, त्यांचा बोध वस्तू किंवा व्यक्तीवर अवलंबून आहे. आपलं ज्ञान जे आहे, आपला आनंद आहे, देशावर अवलंबून असतो. काही विशिष्ट देशात गेलं कीच आपण आनंदी. भगवान शंकर स्मशानात राहून सुद्धा काय आनंदी आहे. आपला आनंद हा वेशावर अवलंबून असतो. चला येता का कीर्तनाला? नाही म्हणले, मूड नाही. का मूड नाही म्हणले? कपड्याला इस्त्री नाही. असा मूड लोकांचा बदलत राहतो सारखा. पण भगवान शंकरांचा वेश बघा ना तुम्ही. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. आणि त्यांचा आनंद हा व्यक्तीवर सुद्धा अवलंबून आहे. भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. कोणी असू द्या, कुठेही असू द्या, आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. आणि जे भगवान शंकर आहेत तेच आमचे निवृत्तीनाथ महाराज आहेत. म्हणून अखंड बोधामध्ये असणारे ब्रह्मनिष्ठ आहेत. आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेविषयी काय सांगणार? ज्ञानोबारायांनी वर्णन केले. आधीच तो कृपाळू वरी झाला गुरु आज्ञेचा बोलू. काही काही ठिकाणी असं म्हटलंय, गहिनीनाथांनी वाघाचं रूप धारण केलं आणि त्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेमध्ये निवृत्तीनाथ महाराजांना बोलवून घेतलं. घेतल्यानंतर त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवून सांगितलं, आता हे ज्ञानाचं भांडार जे आहे ते तुम्ही सगळ्या जगाकरता खुलं करा. घोर असा कलिकाळ आलेला आहे, सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, आमचे गुरु अगोदरच कृपाळू. आणि त्याच्यात वरती त्यांना गुरुने आज्ञा केली, झाला जैसा वर्षा खाळू खवळणे मेघा. वर्षा काळ आल्यानंतर जे मेघ खवळतात तसे आमचे गुरु कृपेने खवळले. कृपा जागृत झाली आणि त्यांनी मला आज्ञा केली. हे सगळं ज्ञानाचं भांडार सगळ्यांच्या करता. मला आज्ञा नाही केली, त्यांनी ती कृपाच माझ्यात संक्रमित केली ज्ञानेश्वरीच्या रूपाने. काय निवृत्तीनाथाचे कृपेचं वैभव आहे ज्ञानेश्वरी म्हणून, अशी होई. तैसे श्री निवृत्तीनाथाचे वैभव आहे साचे. वैभव आहे साचे. ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव हे. ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव हे म्हटलंय. आता परत म्हणा, तैसे श्री निवृत्तीनाथाचे वैभव डबल कसं येईल एकाच वैभव? गौरव आहे साचे. ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव हे. हे म्हणजे आमच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेचं वैभव आहे. तुम्हाला निवृत्तीनाथ महाराजची कृपा बघायची असेल तर एक एक अक्षर बघा. विठ्ठल विठ्ठल कोणतंही कार्य करत असताना ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराजकडे बघायचे. पुढचं लिहायचंय ना,
निवृत्तीनाथ महाराजांची कृपा कशी प्राप्त होईल याच्याकरता मुद्दाम कधी कधी मग विषय थोडासा बाजूला न्यायचा. बाजूला गेला की निवृत्तीनाथ महाराजांनी वर बघायचं. ज्ञानोबाराय म्हणतात मुद्दाम मी बाजूला गेलो, तुम्ही बघावं आणि मला कृपा प्राप्त व्हावी. भिंत चालवायची, निवृत्तीनाथ महाराजांच्याकडे नुसतं पाहायचं. पाहिलं की निवृत्तीनाथ महाराजांनी पाहिलं की आली कृपा. रेडा बोलवायचा आहे, नुसतं निवृत्तीनाथ महाराजांच्याकडे पाहायचं. पाहिल्याबरोबर निवृत्तीनाथ महाराजांची कृपा आहेच म्हटली, काय काळजी करू नका. म्हणून श्री गुरु सारेखा आस्था पाठ्य त्यांच्या कृपेमुळे ते ज्ञान आपल्यापर्यंत आलं, लक्षात ठेवा. त्यांनी कृपा केली त्या ठिकाणी. म्हणून ज्ञानोबारायांनी उघडं केलं, ज्ञानोबारायांनी उघडं केलं. तीच परंपरा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या पर्यंत आली. गाथ्याच्या रूपाने तुकाराम महाराजांनी सगळं उघडं केलं. पण परत मधल्या काळामध्ये आणखीन लुप्तप्राय झालं होतं ज्ञान. लोक ज्ञानेश्वरी सुद्धा वाचत नव्हते म्हणतात, बांधून ठेवायची. ज्ञानेश्वरी आपली आई आहे, तिला उघडी कशी करायची म्हणे. पण सद्गुरु जोग महाराजांनी ज्ञानेश्वरी नावाची आई त्या ठिकाणी उघडी केली. कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरी सांगण्याची प्रथा जोग महाराजांच्या काळापासून सुरू झाली. जास्त विठ्ठल विठ्ठल तत्कालीन समाजाचा विरोध स्वीकारून महाराजांनी संस्था स्थापन केली आणि तुम्हाला मला हे दिव्य ज्ञान दिलं, त्यांची कृपा आहे, लक्षात ठेवा. म्हणून कृपाळू आहेत श्री गुरु सारेखा आस्था पाठीराखा. पाठीराखा म्हणजे आमचं रक्षण करणारे ते आमच्या पाठीमागे बसलेले आहेत. हो, आता बाबा सुद्धा माझ्या पाठीमागे उभे बसलेले आहेत. मला काही भ्यायला गरज नाही, पण मी काही वेळेच्या पुढे जाणार नाही. हे समजून सांगण्याकरता श्रीगुरु एवढे मोठे आहेत. आम्हाला दुसरीकडे इतरांचा लेखा शब्द आलाय. लेखा शब्दातून आम्ही दुसऱ्यांना मोजत नाही. म्हणजे काय अभिमान आहे का? अभिमान आहे, स्वाभिमान. श्रीगुरु असलेला हा विश्वास आहे. तसं तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी देवालाही आपलं निळोबारायांनी देवालाही परत पाठवलं. निळा म्हणे आम्ही नळखोजी देवा तुकयाचा धावा. याला म्हणतात गुरुनिष्ठा. अशी गुरुनिष्ठा जर असेल, यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु तस्य ते कथिता हरता प्रकाशनते महात्मना. ज्याची अशी गुरुनिष्ठा असेल त्याला काहीच कमी पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल आणि याच्याकरता म्हणून दृष्टांत दिलेला आहे तिसऱ्या चरणात. कल्पतरु तळवटी जोकोनी बसला राजयाची कांता काय वेद मागे 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 मनसिया सिद्धी पावे मनसिया सिद्धी पावे मनसिया सिद्धी पावे पाठी राखा श्री गुरु सारेखा पाठी राखा श्री गुरु सारेखा पाठी राखा श्री गुरु सारेखा पाठी राखा. दोन दृष्टांत दिलेले आहेत. पहिल्या चरणात जो सिद्धांत सांगितला तो पटवण्याकरता हे दोन दृष्टांत आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. राजाची कांता म्हटलंय बरं का.
कांता म्हटल्यानंतर आवडीची पत्नी, नुसती पत्नी म्हटलं नाही, कारण त्याच्यात आवडीची नावडीची अशा दोन असतात कधी कधी. म्हणून राजाची कांता, राजाच्या आवडीची असलेली पत्नी. काय भीक मागे, तिला काय भीक मागायची गरज आहे? मनाची आजोगे सिद्धी पावे, तिच्या मनात आलं तिला सांगावं सुद्धा लागत नाही. म्हणजे तो राजा ओळखतो हिच्या मनात काय आहे इशाऱ्यावरून, आणि ते करून टाकतो. तसं आमचे श्रीगुरु म्हणजे राजा आहेत. राजा कशाचे राजे आहेत श्रीगुरु? ज्ञानाचे राजे. वा, वैराग्याचे राजे. आमचे श्रीगुरु जे आहेत ते ज्ञानाचे राजे आहेत. आणि असं असलेलं ज्ञानाचं राज्य जो कोणी त्यांच्याशी एकनिष्ठ होतो, कांतेसारखा त्यांच्या आवडीचाच होतो, त्याला ते त्याच्या मनात यायच्या अगोदर त्याला ते ज्ञानाचं राज्य देतात. आनंदाचे राजे आहेत आमचे श्रीगुरु. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. जो श्रीगुरूंचा अंकित झाला, श्रीगुरूंची प्रसन्नता ज्याने प्राप्त करून घेतली, त्याला मनात सुद्धा मनाची जोगे सिद्धी पावे. त्यांच्या मनात नुसतं आलं तरी लगेच त्या ठिकाणी आनंद प्राप्त होतो, राज्य प्राप्त होतं. लौकिक दृष्टीने राजा घ्यायचा नाही, पारमार्थिक दृष्टीने आम्हाला आमच्या श्रीगुरूंनी हे ज्ञानाचं राज्य, आनंदाचं राज्य, भक्तिप्रेमाचं राज्य त्या ठिकाणी प्राप्त करून दिलेले श्रीगुरु राजे आहेत. ज्ञानोबारांचे का अभंग आहे? विठ्ठल विठ्ठल संत कुळीचा राजा, गृहा प्राण विसावा माझा. संत कुळीचा राजा, गृहा प्राण विसावा माझा. पण राजा पराधीन होऊ शकतो. राजा देऊन देऊन काय देणार आहे? लौकिकातलं देणार आहे. असे किती मोठे मोठे राजे होते स्वातंत्र्यापूर्वी, पण सगळे खालसा झाले. स्वातंत्र्यामध्ये सगळे विलीन करून टाकले. एक हैदराबादचा येत नव्हता तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्याला सुद्धा आपला काय दाखवला, इंगा दाखवला. सगळे विलीन करून टाकले. म्हणजे राजा कायम राहत नाही, राजा लौकिकातलं देतो. म्हणून आणखीन एक दृष्टांत आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगा जोजी. जो कल्पतरूच्या खाली बसलेला आहे त्याला कशाची वानवा आहे? विठ्ठल श्रीगुरूंना या ठिकाणी कल्पतरूची उपमा दिलेली आहे. कल्पतरू जो आहे, कल्पतरू खाली फळे येती मागितली. कल्पतरूचं झाड आपल्याला आता पाहायला मिळत नाही. आमचे गुरुवरे म्हणतात जिकडे तिकडे येड्या बावळीत जास्त. आपल्या पुण्याईने ते कल्पतरू वगैरे वर गेले सगळे स्वर्गामध्ये. पण कल्पतरू असा आहे, त्याच्या खाली जरी बसलं, नुसती आपण कल्पना केली ते सगळं प्राप्त करून देतो. पण आमचे श्रीगुरु जे आहेत कल्पतरू पेक्षा सुद्धा मोठे. कल्पतरू कल्पना केलेलं देतो, लौकिकच देतो, परलौकिक देतो, परंतु आध्यात्मिक देत नाही. कल्पतरू आपल्याला कधी कल्पनातीत असलेला परमात्मा प्राप्त करून देत नाही.
म्हणून ज्ञानोबा 18व्या अध्यायाच्या 10व्या ओळीमध्ये असं म्हणतात, जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद द्रुम बीज प्ररो हनावनी. आमचे श्री गुरु जे आहेत ते अकल्पनाख्य कल्पतरू आहेत, म्हणजे कल्पनातीत असलेला परमात्मा त्यांनी आम्हाला दिला. आमच्या जीवनातल्या सगळ्या कल्पना संपवून टाकल्या. विठ्ठल विठ्ठल कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगा जोजी. आमचे श्री गुरु म्हणजे कल्पतरू आहेत. निवृत्तीनाथ महाराज कल्पतरू आहेत, तुकाराम महाराज कल्पतरू आहेत, सद्गुरु जोग महाराज कल्पतरू आहेत. ही सगळी गुरुजन मंडळी लक्षात ठेवा, कल्पतरू आहेत. म्हणून फक्त त्यांच्या सावलीमध्ये आपण बसलं पाहिजे. कुठल्या तरी एका महापुरुषांच्या सावलीमध्ये जर मनुष्य बसला, साधक जर बसला, त्याला पारमार्थिक विशेष साधना करावी लागत नाही. सगळी पारमार्थिक सिद्धी आपोआप प्राप्त होत असते. म्हणून श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे विठोबा रखुमाई.